आणि आता एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टानं दिलासा दिलेला आहे। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती मिळाली आहे। मोठी अपडेट समोर येते। कोकाटेंच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली। शिक्षेला स्थगिती मिळावी यासाठी सुप्रीम कोर्टात माणिकराव कोकाटेंनी धाव घेतली होती। मात्र आता सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटेंना दिलासा दिलेला आहे। त्यांच्या शिक्षेला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। तर खरं तर आजच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष होतं आणि आता सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटेंना हा दिलासा दिलेला आहे। मोठी अपडेट समोर येतेय। खरं तर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती। मुंबई हायकोर्टाकडून अटकेला स्थगिती देण्यात आली होती, मात्र शिक्षा कायम होती आणि याच निकालाला कोकाटेंनी हायकोर्टात आव्हान दिलं होतं। मात्र सुप्रीम कोर्टाने आता माणिकराव कोकाटेंना हा दिलासा दिलेला आहे। त्यांच्या शिक्षेला आता स्थगिती दिलेली आहे। त्यामुळे कोकाटेंना हा मोठा दिलासा आता मिळालेला आहे। खरं तर कोकाटेंवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते। त्या पार्श्वभूमीवरच यानंतर हे संपूर्ण प्रकरण कोर्टात गेलं होतं। मुंबई हायकोर्टाने मात्र अटकेला स्थगिती दिली होती, मात्र शिक्षा त्यांची कायम ठेवली होती। यानंतरच माणिकराव कोकाटेंनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती या निकालाला आव्हान देण्याकरता आणि आता सुप्रीम कोर्टाने माणिकराव कोकाटेंना हा दिलासा दिलेला आहे। त्यांच्या शिक्षेला आता स्थगिती देण्यात आलेली आहे। तर माणिकराव कोकाटेंना हा मोठा दिलासा समजला जातोय। माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला आता स्थगिती मिळालेली आहे। कोकाटेंची आमदारकी अपात्र ठरणार नाही असंही कोर्टाने म्हटलेलं आहे। मोठी अपडेट आता समोर येतेय। सदनिका घोटाळा प्रकरणी खरं तर हे संपूर्ण प्रकरण पेटलं होतं। या संदर्भात आपण अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, खरं तर आता माणिकराव कोकाटेंना सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय, त्यांच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आलेली आहे, तर आमदारकी देखील अपात्र ठरवणार नाही असा निर्णय आता कोर्टाने दिलाय। काय या संदर्भात अधिकची अपडेट? अगदी खरं आहे कृपा। आपण जर बघितलं असेल तर शासकीय कोट्यातील सदनिका बळकावल्या प्रकरणी माणिकराव कोकाटे यांना खरं तर नाशिकच्या जिल्हा सत्र न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावलेली होती। यानंतर कोकाटे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतलेली होती। त्या ठिकाणी त्यांना अटक जो आहे ती अटक केली जाणार नाही, मात्र शिक्षा जी आहे ती कायम ठेवलेली होती। यानंतर माणिकराव कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतला आणि आता माणिकराव कोकाटे यांना खरं तर सुप्रीम कोर्टाने मोठा दिलासा दिलेला आहे। माणिकराव कोकाटे यांच्या शिक्षेला स्थगिती दिलेली आहे आणि आमदार म्हणून अपात्र ठरवलं जाणार नाही असं देखील सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। आणि सुनावणी होईपर्यंत तरी माणिकराव कोकाटे यांना आता हा मोठा दिलासा मानता येईल। खरं तर गेल्या काही दिवसांपासून माणिकराव कोकाटे यांच्या शासकीय सदनिका बळकावल्या प्रकरणी खरं तर त्यांचं मंत्रिपद देखील काढून घेण्यात आलेलं आहे आणि यानंतर कोकाटे हे अडचणीत सापडलेले होते। त्यांनी खरं तर हायकोर्टामध्ये धाव घेतलेली होती। नाशिक पोलिसांनी देखील त्यांना अटक वॉरंट घेऊन खरं तर ते लीलावती रुग्णालयात दाखल झालेले होते। त्यानंतर हायकोर्टात गेल्यानंतर त्यांची शिक्षा ही कायम ठेवलेली होती, मात्र त्यांना 1 लाखांच्या जामिनावर खरं तर त्यांची सुटका करण्यात आलेली होती। यानंतर जर आपण बघितलं तर कोकाटे यांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली आणि या ठिकाणी त्यांना चांगला मोठा दिलासा मिळालेला आहे। त्याच्यामुळे आता माणिकराव कोकाटे यांची आमदारकी मात्र या निमित्ताने शाबूत झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। जी, निश्चितच महेश, खरं तर कोकाटेंनी आपलं मंत्रिपद तर गमावलेलं आहे, मात्र आता आमदारकी अपात्र ठरवणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय हा कोर्टाने घेतलेला आहे। आता यावर पक्षाची नेमकी काय भूमिका असेल हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे महेश। अगदी खरं आहे कृपा। खरं तर माणिकराव कोकाटे यांच्या आमदारकी अपात्र करण्यासंदर्भात खरं तर विरोधकांनी देखील मागणी केलेली होती का 2 वर्षांची शिक्षा लागल्यानंतर त्यांची आमदारकी राहत नाही आणि याचं सगळं जे प्रकरण आहे ते विधानसभेचे राहुल नार्वेकर यांच्याकडे जाणार होतं। कायद्याच्या तज्ञानुसार खरं तर त्यांच्यावर आमदार अपात्रतेची कारवाई देखील होणार होती, मात्र आता कुठेतरी याला ब्रेक लागणार आहे, कारण सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला आहे आणि शिक्षेला स्थगिती दिलेली। त्याच्यामुळे माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आता कायम राहणार आहे। खरं तर हा माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा समजला जातोय।
जी निश्चितच महेश, खरं तर सुप्रीम कोर्टाने हा कोकाटेंना दिलासा दिलेलाच आहे. आता कोकाटे नेमकी त्यांची काय प्रतिक्रिया मांडणार या संदर्भात, कारण का त्यांनी असं सांगितलं होतं की कोर्टाने आम्हाला आमची बाजू मांडू दिली नाही असं देखील ते म्हणाले होते. आता या संदर्भात त्यांची प्रतिक्रिया काय येईल, कारण का आता सुप्रीम कोर्टाने त्यांना हा मोठा दिलासा दिला. खरं तर माणिकराव कोकाटे आता यांच्यावर हृदयाची अँजिओप्लास्टी झालेली आहे, त्याच्यामुळे आता ते लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र त्यांची अधिकृत प्रतिक्रिया जरी आलेली नसली तरी मात्र आता येत्या काळामध्ये ते नक्कीच माध्यमांसमोर येऊन आपली भूमिका स्पष्ट करतील. माणिकराव कोकाटे यांच्यावर जशा शासकीय कोट्यातील सदनिका बळकावल्या प्रकरणी खरं तर विरोधकांनी राळ उठवलेली होती. यानंतर त्यांना मंत्रिपद गमवावं लागलं, त्यांचं मंत्रिपद देखील काढून घेण्यात आलेलं होतं आणि विरोधकांनी याच्यानंतर खरं तर त्यांना आमदारकी पण त्यांची रद्द करावी अशा पद्धतीची मागणी केलेली होती. मात्र आता याच्यानंतर कुठेतरी माणिकराव कोकाटे यांना हा सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा दिलेला आहे, कारण सुप्रीम कोर्टानेच सांगितलेले आहे का शिक्षेला त्यांनी स्थगिती दिलेली आहे आणि आमदारकीच्या बाबत जर सांगितलं तर त्यांची आमदारकी देखील अपात्र ठरवली जाणार नाही असं सुप्रीम कोर्टाने. महेश, तुर्तास मी तुम्हाला थांबवते. आपल्यासोबत सूरज चव्हाण जोडले गेलेले आहेत. सूरजजी, खरं तर माणिकराव कोकाटेंना आता सुप्रीम कोर्टाने दिलासा दिलाय, त्यांच्या शिक्षेला देखील स्थगिती दिली